इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावरील मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। निवडणूक आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार। फडणवीसांची कीव येते। पाशवी बहुमत असूनही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभर सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। ठाकरेंचं आंदोलन म्हणजे अस्तित्व गमावलेल्यांची रडकथा। जनतेचे प्रश्न सोडवले असते तर आंदोलनाची वेळ आली नसती। केशव उपाध्ये यांची टीका। कोल्हापुरातील महादेवी हत्येबाबत सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुढील सुनावणी। महादेवीला वनतारामधून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायाची माहिती कोर्टाला देण्यात येणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतील खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीचं उद्घाटन। इमारत कामगारांशीही मोदींचा संवाद। आम्ही बुडत राहिलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाऊ। क्षेपणास्त्रांची कमतरता नाही। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरची भारताला अणु हल्ल्याची धमकी। अणु हल्ल्याच्या धमक्यांना बळी पडणार नाही। भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलणार। असीम मुनीरच्या धमकीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट।